महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुक्यातील यवत येथे मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी जमावबंदी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत गावातील बाजारपेठ नागरिकांच्या सुविधांसाठी खुली करण्यात आली। यामध्ये किराणा, भाजीपाला आणि इतर व्यवसाय चालू केले होते। 11 नंतर पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली। यवत मध्ये जमावबंदी शिथिल करण्यासाठी दैनिक संध्याशी महिला वर्गाने बातमीद्वारे मागणी केली होती। या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने सुमारे 5 तास यवत बाजारपेठ खुली करण्यात आली होती। काय आपलं अविनाश निगडे। बरं, आता हे तुमचं भांड्याचं दुकान आहे, 4 दिवसापासून बंद आहे, किती तोटा झाला संसार? बरोबर, मी तर म्हणतो जवळजवळ 2-3 महिने काय ना त्याचा ते तोटा सण करून नाही निघणार। हां, मग आता तुम्हाला 11 वाजेपर्यंत चालू ठेवा सांगितलं, मग अजून काही वेळ वाढवण्याची गरज आहे का? आम्हाला तर वाटतं 11 तर कमी कमी ह्यांनी तरी 5 वाजेपर्यंत तरी चालू ठेवलं पाहिजे। गिरायक सगळं 12च्या पुढे चालू होते। आज 5वा दिवस आहे म्हणजे सकाळ 6 वाजता गिरायक कुठं येत असतं का सांगा तरी, हे घे ना। हां हां हां, म्हणजे 10 ते 5 वाजेपर्यंत 10 ते 5 तरी केलं तरी लय चांगलं आहे, सोपं व्यवस्थित। 10 ते 5 चालू ठेवा असेल। काय नाव आपलं? संजय शाह, पूजा साडी सेंटर। बरं, आता हे 4-5 दिवसापासून आपलं दुकान बंद आहे, तर काय म्हणजे काय त्याच्यामुळे काय झालं? 5 दिवसापासून दुकानं बंद आहे, त्याच्यामुळे नुकसानी झाल्या। हां बरं, हां। आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की 11 वाजेपर्यंत दुकानं चालत, काय वाटतं म्हणजे? हो, दिवसभर ठेवायचं असं वाटतं। आता काय सगळं तणाव कमी झालेला आहे। हां हां, गावामध्ये कसले काय राहिलेलं नाही, काय नाही, काय नाही। बंदोबस्त एकदम चोख आहे। हां हां, सगळं व्यवस्थित चालू होईल। दिवसभर दुकानं उघडी ठेवावी, सगळे म्हणजे काय अडचण येणार नाही। सगळ्या प्रकारचे दुकान। नागरिकांना मोठा त्रास होतो का? नागरिकांना फार त्रास झाला 5 दिवस। बाबा, कुठून आला तुम्ही? कुठून आला तुम्ही? मानकोळ। बरं, काय नाही आला? दुकानात आलं? होय, देवाचं सामान, कपड्याचं सामान आलं। 4 दिवस दुकानं बंद होते, काय अडचण येतात असं ना? मग काय तुम्ही कुठून आला बाबा? आम्ही यवतवरच होय, मग कपडे खरेदी करण्यासाठी आला का? नाही, रक्षाबंधन असल्यावर ते देवाचा कार्यक्रम असतो ना, मोठा पौर्णिमेचा कार्यक्रम असतो, ते बाहेरचे लोक 4 दिवस आता यवत गाव बंद आहे, तर काय अडचणी आल्या असेल भरपूर? अडचणी येतात, काय आम्ही बकरे असतो, आम्हाला काय अडचण? काय नाव आपलं? जयश्री शेळके। बरं, आता तुम्ही हे पेरूयुक्त आहे आणि 4 दिवस बंद होता, तर काय म्हणजे काय तुमचं नुकसान वगैरे काय झालं का? नुकसान तर झालंय भरपूर, 3-4 दिवसांपासून। हां, पण आज बरं वाटतं नाही का, म्हणजे चालू झालंय, तर आज चालू राहिलं पाहिजे, चालू राहिलं पाहिजे। मग आता 4 तास चालू ठेवलेलं आहे प्रशासनाने, 11च्या नंतर काहीतरी बंद सांगितलंय, मग काय दिवसभर चालू ठेवा असं वाटतं का? हो, वाटतं ना, दिवसभर चालू राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे ना। हां हां, कारण आम्हाला केल्याशिवाय आणि माल वगैरे आणून विकल्याशिवाय पर्यायच नाही। मग आता किती नुकसान झालं तुमचं? काय 2-4 दिवस म्हणलं तरी 20,000 रुपयाचं तरी झालं असं। 20,000चं नुकसान झालं? 20,000 म्हणजे मला सगळं। नाव आपलं? सतीश कदम। बरं, आता हे 4-5 दिवस आपलं गाव बंद होतं आणि भाजीपाली मार्केट बंद होतं, काय म्हणजे काय वाटतं? आता चालू झालं, ह्यात आनंद वाटला। हां, चालू व्हावं ही अपेक्षा करेल। हां, नुकसान बी बऱ्यापैकी झालं। असं माल फेकण्यावारे गेला ना? 4 लोकांचे हाल झाले। हां, गरीब लोकांचे हाल झाले। हां, आता चालू झालं तर आनंद वाटतो। हां, चालू कंटिन्यू राहावं असं वाटतं? कंटिन्यू राहावा अशी अपेक्षा आहे। प्रतिनिधी संजय सोनवणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।